महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा दिनांक 27 मे 2026 पासून श्री गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूर येथे सुरळीतपणे सुरू आहेत। परीक्षार्थ्यांची नियमित शारीरिक तपासणी, बसण्याची व पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली असून विद्यापीठाच्या भरारी पथकाने आतापर्यंत 4 वेळा केंद्राची पाहणी केली आहे। तसेच विद्यापीठाच्या संचालकांनीही केंद्राला भेट देऊन कामकाजाची तपासणी केली। या सर्व भेटींमध्ये कोणताही अनुचित प्रकार आढळून आला नसल्याचा दावा परीक्षा केंद्र प्रशासनाने केला आहे। केंद्र प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 8 जून 2026 रोजी दुपारी भरारी पथकाने अचानक भेट दिली। त्यावेळी सुमारे 450 विद्यार्थी 14 वर्गखोल्यांमध्ये परीक्षा देत होते। तपासणी दरम्यान एका वर्गात काही विद्यार्थी आपापसात बोलत असल्याचे निदर्शनास आले। भरारी पथकाने संबंधित वर्गाला जाऊन चौकशी केली असता विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू असल्याचे आढळले। यावेळी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली। त्यामध्ये एका विद्यार्थ्याजवळ मोबाईल फोन आढळून आल्याने त्याला निलंबित करण्यात आलं, तर गोंधळ करणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी जमा करण्यात आला। वर्गातील शिस्त अधिक प्रभावीपणे राखण्याबाबत सूचना करून भरारी पथक तेथून निघून गेले। याच दरम्यान काही पत्रकार परीक्षा केंद्रावर दाखल झाले आणि तब्बल 80 विद्यार्थी निलंबित झाल्याची माहिती देत त्याबाबत प्रक्रिया देण्याचा आग्रह धरू लागल्याचा आरोप केंद्र प्रशासनाने केला आहे। केंद्र प्रशासनाने त्यांना प्रत्यक्ष घडलेली वस्तुस्थिती सांगितली। केवळ एकाच विद्यार्थ्यावर मोबाईल आढळल्यामुळे कारवाई झाल्याचं स्पष्ट करण्यात आले। मात्र त्यानंतर काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी निलंबित झाल्याचा उल्लेख करण्यात आल्याने प्रशासनाला धक्का बसल्याचं सांगण्यात आले। केंद्र प्रशासनाच्या म्हणण्यानुसार संबंधित वृत्त प्रसिद्ध करण्यापूर्वी कोणती वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी केंद्रावर येऊन वस्तुस्थितीची खातरजमा केली नाही। तसेच केंद्र प्रशासनाची अधिकृत बाजू जाणून घेण्याचाही प्रयत्न झाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। परिणामी महाविद्यालय, शिक्षक व विद्यार्थ्यांची नाहक बदनामी झाली असून समाजात चुकीचा संदेश गेल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाते, त्यामुळे कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे, सर्व बाजूंनी जाणून घेणे आणि वस्तुनिष्ठ वृत्तांकन करणे ही माध्यमांची नैतिक जबाबदारी आहे। अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीवर आधारित वृत्तांकनामुळे वाचकांची दिशाभूल होण्याबरोबरच संबंधित संस्थेच्या प्रतिमेलाही धक्का बसू शकतो। त्यामुळे भविष्यात अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये पूर्ण शहानिशा करूनच बातम्या प्रसिद्ध कराव्यात अशी अपेक्षा परीक्षा केंद्र प्रशासनाने व्यक्त केली आहे। मॅडम, आपल्या यशवंतराव मुक्त विद्यापीठ परीक्षा केंद्रावर, उन्हाळी परीक्षा केंद्रावर जो प्रकार घडला या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? पेपरला जे काही छापून आलेलं आहे किंवा यूट्यूबवर जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती संपूर्ण शहानिशा न करता देण्यात आलेली आहे। कारण आमच्याजवळ कुठलाही फक्त एकच विद्यार्थी आमच्या केंद्रावर निलंबित झालेला आहे, पण त्यांनी चुकीची माहिती दिली आहे की 57-58 विद्यार्थी निलंबित झाली आहे। असा कुठलाही प्रकार झाला नाही, फक्त एकच मुलगा निलंबित झाला आहे। या परीक्षा केंद्रावर जे काही पत्रकार आले होते, त्यांचे कोणी नातेवाईक किंवा परीक्षा देण्यात होते का? पत्रकाराच्या ते जे 2 पत्रकार आले होते आमच्या इथे, त्या दिवशी त्यांनी मला माहिती विचारली, तर माझं काम आहे ॲब्सेंटी प्रेझेंटी भरणं, तर मी सांगितलेलं म्हणजे माहितीनुसार त्यांना एक कॉपी केस झाली, त्यांना तीच माहिती दिली आणि एका पत्रकाराची पत्नी इथे पेपरला आहे। यशवंतराव मुक्त विद्यापीठ परीक्षा केंद्र, उन्हाळी परीक्षा केंद्र मूर्तिजापूर इथे बहिस्त म्हणून या परीक्षा केंद्रात तुम्हाला काय आढळलं किंवा परीक्षा कशा प्रकारे झाली याची आपली प्रतिक्रिया काय? श्री गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूर येथे मी बहिस्त प्रमुख म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे रुजू झालं। 27 दिनांक 27 ते 12 जूनपर्यंत या कालावधीत परीक्षा केंद्रावर कुठल्याही प्रकारचा विद्यार्थ्यांकडून गैरवर्तन किंवा कॉपीमुक्त सेंटर म्हणून आम्ही पूर्ण परीक्षा पार पाडलेली आहे। त्यानंतर दिनांक 8 तारखेला जे भरारी पथक इथे 1 ते 1:30च्या दरम्यान, जे 1:15च्या दरम्यान जे भरारी पथक इथं आले होते, त्यांनी जेव्हा विद्यार्थ्यांची पाहणी केली, विद्यार्थ्यांची क्लासमध्ये जाऊन पाहणी केली असता काही विद्यार्थी परीक्षेचा वेळ
म्हणजे संपत आला होता, अशा वेळेत ते पेपर देण्याकरिता उत्तरपत्रिका जमा करण्याकरिता एकत्र उठत होते आणि एकच वर्गावर परीक्षक म्हणून जे गोंधळाचा जो प्रकार घडला त्या कारणाने त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे पेपर गोळा करून ते आमच्याकडे खाली ऑफिसमध्ये जमा केले. या व्यतिरिक्त त्यांना पेपर गोळा करत असताना त्यांना एका विद्यार्थ्यांकडे मोबाईल आढळला. तो मोबाईल ज्या विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळला त्या विद्यार्थ्याची त्यांनी कॉपी केस केली आणि इतरत्र सर्व विद्यार्थ्यांचे पेपर गोळा करून ऑफिसला खाली जमा केले. बस या व्यतिरिक्त इथे कुठलाही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी संजय दास, मूर्तिजापूर, अकोला. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.